चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याचे प्रकरण ताजे असताना राजुरा तालुक्यातील सुब्बई ग्रामपंचायतीमध्ये अनेक प्रकरणात घोटाळा झाल्याचे समोर आले। शौचालय घोटाळा, पोषक आहार घोटाळा, गौण खनिज घोटाळा, बोगस दाखल्याचा घोटाळा, टीव्ही संच घोटाळा, चौद वित्त GRचा घोटाळा। या प्रकरणात सुब्बई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जोगेश्वर वाकडे, उपसरपंच बाबूराव चापले, सदस्य ममता यांनी ग्रामपंचायतच्या पैशांची अफरातफर केल्याचे सर्व पुरावे सर्वप्रथम महाराष्ट्र प्लसच्या हाती लागले। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाच्या लाभार्थ्यांनी स्वतः बांधकाम केल्यास निधी मिळणार नाही अशी खोटी माहिती सांगून ग्रामपंचायतच्या प्रसिद्ध व्यक्तींनी निकृष्ट दर्जाचे अर्धवट शौचालय बांधून पूर्ण निधीची उचल केली आहे। त्याही नाही आता आम्ही बांधून देतो, आम्ही बांधून देतो तेव्हा चेक निघते, नाही तर तुम्ही बांधलं तर चेक नाही निघत म्हणे। अच्छा, त्यासाठी तुमच्या आम्ही बांधून देतो, तुम्ही पुरा तुम्हाला ओके करून देतो, तुम्ही आम्हाला चेक उचलून द्या म्हणलं तर आम्ही आमच्या सह्या घेतल्या चेक उचलून। तुम्ही बांधासाठी तयार होते का? तुम्ही बांधासाठी तयार होते का? आम्ही बांधासाठी तयार होतो, पण नाही बांधू देत, नाही बांधू दिले। अच्छा अच्छा, आम्ही बांधून देतो म्हणे पुरा, त्यासाठी आम्ही गपचूप राहिलो, त्या महाजन त्या मार्केट लावलं आणि काम असं त्या ढंगाचं काम करत आहे। ठीक, धन्यवाद। माझ्या नावाचं संडास बांधले नाही, बिल्ले आणले होते, बिल्ले ठेवले, बिल्लेचा संडास मी बांधत नाही, मी इटाचा बांधतो म्हणलं तर ते काही बांधून दिले नाही, ते उचलून नेले बिल्ले। तेव्हा त्यानेच काम म्हणले मला पुन्हा तुम्हाला इटाचं बांधून देतो म्हणे, खोटं नाही बांधून दिले, त्याचं बिल्ले ते उचलून नेले। माझ्या नावाचं बिल ते कसं उचलते? तू पैसे नाही घेतले का? नाही घेतले, पैसे काही रुपये नाही घेतले, काही रुपये नाही घेतले, मी कोटी सही नाही दिलो, मी कोटी अंगुठी नाही दिलो, मला काहीच नाही, मला लिहिता नाही, पोचता नाही, काहीच नाही, माझ्या सही कोणी घेतली नाही, पैसे हाय असाच कुठं गेले माहित नाही, कुठे गेले माहित नाही। ठीक आहे, तुला संडासचा तर लाभ भेटला नाही? नाही नाही नाही, मला आता संडास बांधून पाहिजे, मी एकटीच हा, मला बाहेर जायला त्रास होत आहे। अच्छा, तसेच कैलाबाई भद्रू गुगलोत आणि विमलबाई चंद्रय्या पेद्दीवार या नावाचे कोणीही नसताना सुद्धा 24,000चे धनादेश दिल्याचे ग्रामपंचायतच्या नमुना 5 मध्ये ग्रामसेवकाने नोंद केले। वेगवेगळे नोंदणी क्रमांक असलेले एकाच नावाचे जन्मदाखले दिले। उपसरपंचाने पुरवलेल्या मुरुमाचे धनादेश संगणक चालकाच्या नावाने दिले। सदस्यांनी पुरवलेल्या पोषक आहाराचे धनादेश दुकानाच्या नावाने दिले। अशा सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे असताना सुद्धा गटविकास अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाही, कारण तालुक्यातील सर्व टीव्ही संच ग्रामपंचायतचा विरोध असताना गटविकास अधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी येथून खरेदी करण्यास सांगितले। यावरून BDO रामावत यांचाही भ्रष्टाचारात हात असल्याचे नाकारता येत नाही।